हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आजचा मी व्लॉग नाही टाकत आहे कारण बऱ्याच दिवसापासून यावरती मला बोलायचं होतं. मी माझ्या शॉर्टमध्ये पण सांगितलं होतं की मी एक मोठा व्हिडिओ या विषयावरती बनवेन. तर पहिली गोष्ट म्हणजे जरी मी डेली व्लॉग्स बनवत असले तरी माझा नेहमी मोटो हाच राहिला आहे की माझ्या व्लॉग्समधून एव्हरी डे काही ना काही पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत गेल्या पाहिजेत. व्लॉगमधून तुम्ही काही ना काही शिकलं पाहिजे. ज्याबद्दल म्हणजे मला बऱ्याच जणांनी असं सांगितलंय की तू एक चांगले मुद्दे मांडू शकतेस. चांगले मुद्दे प्रत्येकाकडे असतात पण ते तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवताय कसं हे फार महत्त्वाचं असतं. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ते जे आहे स्किल ते तुझ्यात आहे. सो मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ज्या काही गोष्टी मला स्वतःला चांगल्या वाटतात, माझ्या डोक्याला बुद्धीला पटतात अशा. तर आज आपण वैष्णवी हगवणेच्या केसबद्दल जे काही झालं ते आपल्याला माहितीच आहे. पण मला एक कमेंट आली होती. अगेन मी ती कमेंट इथे देते. मला खूप जास्त ती कमेंट आवडली म्हणून मी शॉर्टमध्ये पण त्याच्याबद्दल बोलले आणि आत्ताही बोलले. तर ती कमेंट इथे आहे, वाचून घ्या. मला आता तुम्हाला सांगताना थोडंसं 19-20 होईल. तर थोडक्यात त्या कमेंटचा अर्थ किंवा मतितार्थ असा आहे की हल्ली बऱ्याच ठिकाणी असं सगळं होतं आणि जर असं होत असेल तुमच्या बाबतीत तर एखाद्या मुलीनी कसं त्यातून बाहेर पडायचं. तर याबद्दल काही पॉईंट्स मी काढलेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. पॉईंट्स लिहून घेतलेत आज कारण बऱ्याचदा विसरायला होतं. बोलण्यात मी वाहवत जाते कुठेतरी आणि भलतंच काहीतरी व्हिडिओ मोठा होऊन बसतो. सो पॉईंट टू पॉईंट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत याबद्दल की एक XYZ मुलगी आहे आणि तिच्या बाबतीत जर असं काही होत असेल तर काय करायचं. म्हणजे इन फ्युचर जर कुठल्या मुलीच्या बाबतीत असं काही होत असेल तर मे बी गोष्टी समजतील, सोप्या होतील. तर पहिला पॉईंट जो आहे तो मला वाटतो, जो मी माझ्या शॉर्टमध्ये पण बोलली आहे की टेक अ स्टँड. तुम्ही स्टँड घ्या. जी मुलगी तिथे आहे तिने स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मानसिक टॉर्चर होत आहे किंवा फिजिकल अब्यूज होत आहे, मारहाण होतीये, तर कुठल्याही क्षणी तुम्ही पहिल्यांदा बोलणं खूप गरजेचं आहे. स्वतःसाठी स्टँड घेणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही बोललाच नाही, स्टँडच नाही घेतला तर मग ते कोणाला समजणारच नाहीये, राईट. सो तुम्ही स्टँड घ्या स्वतःसाठी की मला मारू नका, मी हे सहन करणार नाही. बऱ्याचदा काय होतं माहितीये, तुम्ही सहन करताय म्हणून तुमच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार होतात. तेच तुम्ही पहिल्यांदा थांबवलं, स्वतःसाठी स्टँड घेतला तर दुसऱ्यांदा धाडस करताना माणूस 2 वेळा तरी नक्की विचार करतो. सेकंड थिंग इज स्पीकअप. बोला, कोणाशी तरी बोला. जसं मी नेहमी सांगते, सगळ्याच बाबतीत ह्या गोष्टी उपयोगाला येतात. एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी हवी की जिला तुमच्याबद्दल इन अँड आउट एव्हरीथिंग माहिती हवं, सगळं माहिती हवं. फॉर एक्झाम्पल, माझ्या आयुष्यामध्ये योगेश्वरी आहे. योगेश्वरीचं तुम्ही नाव खूप वेळा ऐकलंय. ही व्यक्ती अशी आहे की जिला सगळं माहिती आहे, ज्या गोष्टी माझ्या मम्मीला माहिती नाहीत. अभिषेक आहेच, नो डाऊट, अभिषेकला सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. पण अभिषेकपासूनच मला जर काही त्रास झाला, फॉर एक्झाम्पल अभिषेकपासूनच मला काही त्रास झाला तर अशी कोणतरी व्यक्ती पाहिजे. उद्या अचानक माझं काहीतरी सुसाईड केलं असं म्हणून प्रेतच सापडलं फॉर एक्झाम्पल, तर त्या व्यक्तीला माहिती पाहिजे की माझ्या आयुष्यात काय सुरू होतं. जसं की योगेश्वरीला सगळं माहिती आहे की माझ्या आयुष्यात काय सुरू आहे आणि मी हे पाऊल उचलू शकते की मला दुसरं कोणी मारू शकतं. अशी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असायला पाहिजे. मग ती मैत्रीण असेल, मित्र असेल, भाऊ बहीण, आई वडील, कोणीही असू शकतं. तर बोला आणि एक जवळची व्यक्ती अशी ठेवा की जिला तुमच्याबद्दल, तुमच्या डेली लाईफबद्दल सगळं माहिती असायला पाहिजे. जेणेकरून ती नक्की सांगू शकते की नाही, मैथिलीसोबत हे असं नाही झालंय, मैथिलीसोबत हे असं झालंय, कारण मला माहिती आहे हे अशा गोष्टी होत्या. आता आपण लग्न करायच्या आधी थोडंसं बघूया. पहिली गोष्ट म्हणजे डावरी हा प्रकारच, हुंडा नाहीच. आपण त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे पण वेडेपण आहे, कारण हुंडा घेऊ नका आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगणं पण मला असं हे वाटतं की नाही, तुम्ही ह्याचा विचारच नाही केला पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की हुंडा तर तुम्ही देत नाही आहे, पण पॅरेंट्सचं कसं असतं माहिती आहे, इव्हन माझ्या पॅरेंट्सचं पण, की माझ्या मुलीच्या लाडासाठी, माझ्या मुलीसाठी मी करणार. सासरच्यांची काही अपेक्षा नाही आहे, पण माझ्या मुलगीसाठी मी तिच्यासाठी करणार. पण मुलीसाठी तुम्ही तेवढंच करा की त्या लोकांना हाव नाही सुटली पाहिजे. तुम्ही जर मुलीला लग्नामध्ये 50-50 लाखाची गाडी गिफ्ट करताय आणि माझ्या मुलीसाठी म्हणून, लाडासाठी म्हणून म्हणताय, तर मे बी ते लोक जर नालायक असतील, तर समोरचे लोक नालायक असतील, तर
त्यांना हाव सुटू शकते आणि मग ते तुमच्या मुलीला टॉर्चर करू शकतात. सो तेवढंच द्या जेवढं गरजेचं आहे. माझ्या मते तर मी स्वतः आणि माझ्या हजबंडनी आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत, खास अकिराच्या बाबतीत आम्ही हे ठरवलेलं आहे की ती पायावर उभी राहिल्याशिवाय लग्न नाहीच. प्लस आम्ही तिला एक फ्लॅट देऊ, तिच्या नावावर देऊ, म्हणजे तिच्या हातात आम्ही चावी देणार नाही. तिच्या नावावर एक फ्लॅट, एक घर तिचं स्वतःचं अकिरा म्हात्रे या नावाने करून ठेवू. इन केस काही अशा गोष्टी होतील की ज्यावेळी तिला वाटेल की मला माझं घर आहे आणि मी तिकडे जाऊन राहू शकते, ती तिकडे जाऊन राहू शकते. सो अशी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही 50 लाखाची गाडी देण्यापेक्षा तुम्ही मुंबईमध्ये असाल तर 1-2 कोटीचं फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करा, किंवा तुम्ही अगदी कुठेही असाल तर 50 लाखाच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करा, जो इन फ्युचर तुमच्या मुलीला उपयोगाला. हो, जेव्हा तुम्ही माझ्या मुलीसाठी मला काही गोष्टी द्यायच्यात म्हणता त्यावेळेला त्या गोष्टी विचार करून द्या, ना की अशा असल्या पाहिजेत की त्या लोकांना हाव सुटेल. मुलींनी पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. निसर्गाचा नियम आहे, जेवढं दबाल तेवढं दाबलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, एक सुटकेस आहे, त्या सुटकेसमध्ये एक मोठा दगड आपण ठेवतोय आणि त्या दगडाला प्रेस करून सुटकेस बंद करण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण दगड दबला जात नाही. आपण एंड ऑफ द डे काय करणार आहे, दगड काढणार आहे, साईडला ठेवणार आहे आणि दुसरी सुटकेस आणणार आहे, किंवा वॉट एव्हर त्याच दगडाशी आपण ॲडजस्टमेंट करून घेणार आहे. पण त्या ठिकाणी जर कापूस असेल तो आपण त्यामध्ये भरतोय, पण तो आपण एवढ्या लेवलपर्यंत त्याला दाबू की तो चेन अगदी कट टू कट बसणार नाही त्या सुटकेसची, इतकं त्याला दाबू. तर हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जर दाबले जात असाल, सप्रेस तुम्हाला केलं जाणार आहे. सो दबू नका, कोणाच्याही याला दबू नका, स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिका. हे खूप इम्पॉर्टंट आहे. क्षुल्लक गोष्टी असतात. सासरी जेव्हा तुम्ही जाता, तुमचं लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज असू दे, तुम्हाला कोणी पसंत करत नाही पहिल्या दिवशीच. सो असे काही लोक असतात की तुम्हाला दिखावा करतील, असे काही लोक असतात की जे तुमच्याशी बिलकुलच चांगले नाही वागणार, आणि काही असतात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे की चांगले असतात. पण जे चांगले वागत नाहीत की त्यांच्याशी तुम्ही असं वागलं पाहिजे ना की त्यांनी तुमच्या नादाला लागलं नाही पाहिजे, आणि जे चांगुलपणाचं नाटक करतात त्यांनी तुमच्यापासून 4 हात लांब गेलं पाहिजे. असं तुम्ही पहिल्या दिवसापासून जर वागलात तर पुढच्या गोष्टी खूप सुरळीत होऊन जातात. भले मला स्वतःला ना कधीच चांगल्या व्यक्तीचा, चांगल्या बहूचा मला टॅग कधीच नको होता. इवन माझ्या मम्मीनं पण मला थँक्यू सो मच टू हर की मला तिने खूप चांगलं वाढवलं. माझी स्वतःची खूप स्ट्रॉंग मतं तिने मला दिलीत, आणि तिने दिलीत म्हणण्यापेक्षा माझी स्ट्रॉंग मतं कोणती असायला पाहिजे त्याच्या हा विचार मी कसा करू शकते इथंपर्यंत तिने मला पोहोचवलं. सो मी कुठल्याही व्यक्तीला दबू शकत नाही. इवन अभिषेक जरी असला तरी आमची मतं खूप वेगळी असतात बऱ्याच गोष्टींमध्ये. हां, आता एकत्र जाऊन होतात की माणूस एकमेकांसारखा होतो आणि मग सगळ्याच गोष्टी एकमेकांना पटायला लागतात लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर. पण मी कोणाचंही मत जे मला पटत नाही ते फक्त तो मला दाबतोय म्हणून मी कधी आयुष्यात मान्य करत नाही. आणि मे बी मी 4 लोकांसाठी, माझ्या सासरच्यांसाठी फार उद्धटपणाने बोलणारी वगैरे व्यक्ती असेल, पण मी माझ्या लाईफमध्ये माझ्या स्वतःसाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मॅरिड लाईफमध्ये मी खूप खुश आहे आणि मी एक हेल्दी लाईफ जगते. सो दबू नका, बोला. लहानपणापासून पॅरेंट्सची ही जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या मुलीला असू दे अगर मुलाला असू दे एवढं स्ट्रॉंग बनवा ना की समोरच्या व्यक्तीनं त्याला दाबलंच नाही पाहिजे. तर तुमचं लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, तुम्हाला त्या मुलाचं बॅकग्राऊंड चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण असं म्हणतो की माझं लव्ह मॅरेज होतं, मी काय बघितलंच नाही, तर नाही. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही भले त्याच्यासोबत 10 वर्ष एका रिलेशनशिपमध्ये असाल, पण तुम्ही त्याची बायको नाही आहे, तुम्ही 24 तास त्याच्यासोबत राहत नाही आहे. दिवसातले 3 तास, 4 तास, 5 तास तो तुम्हाला भेटतोय, पण इतर 15 तास किंवा इतर 10 तास तो काय करतोय हे तुम्हाला माहिती नाही. तो सांगतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास नका ठेवू. लग्न करायचं आहे ना, आयुष्य त्याच्यासोबत काढायचं आहे ना, तर त्याचं एक बॅकग्राऊंड चेक करा लग्नाच्या आधी. सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील, मेडिकल येतील, ते तर म्हणजे हल्ली मॅन्डेटरीच केलं पाहिजे. मला वाटतं की काही ज्या टेस्ट असतात त्या मुलांनी दोघांनी केल्या पाहिजेत. त्यानंतर आहेत बरेच वे आहेत. आता सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावरून तर तुम्ही काय काय माहिती करून घेऊ शकता. ओके, आपल्याकडे आता अशी पद्धत आहे ना की मुलगीनी लग्नाच्या कुठल्या गोष्टींमध्ये शक्यतो पडायचं नाही. एखादी मुलगी जर स्वतःहून काही गोष्टी करायला लागली, भले तिचं लव्ह मॅरेज असेल, तर असं बोललं जातं. आय डोंट नो मुंबई पुण्याच्या बाबतीत, बट सांगली कोल्हापूर साईडला असं आहे की अरे तू नको बोलू,
मुलींनी नाही बोलायचं, आम्ही मोठे बघून घेतो. पण इथंच चुकतं. आई वडील त्यांच्या लेवलला चौकशी करतातच आहेत त्या मुलाची, अरेंज मॅरेज असू दे, लव्ह मॅरेज असू दे. पण ते जिथंपर्यंत चौकशी करू शकतात ना, ते इथंपर्यंत चौकशी करू शकतात. तुमची बुद्धी इथून स्टार्ट होते हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुमचं जनरेशन हे आहे. त्यांचं जिथं टॉप पॉईंट येईल ना तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. सो तिथून तुम्ही स्टार्ट करून वरती जा आणि चेक करा की एक्झॅक्टली काय आहे ही व्यक्ती. आणि त्या एका व्यक्तीसोबत आपल्याला राहायचं नसतं, तर पूर्ण कुटुंबासोबत राहायचं असतं. तर ओव्हरऑल ते घर कसं आहे हे थोडक्यात तुम्ही बघा. पॅरेंट्स बघतीलच, पण मुलींनी स्वतः पण त्यामध्ये थोडंसं लक्ष घालायला पाहिजे, या मताची मी आहे. आता बऱ्याच नाही, सगळ्यांच्याच लग्नाच्या आधी अपेक्षा असतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असा नवरा पाहिजे, तसा नवरा पाहिजे. ह्या अपेक्षा असतात आपल्या. आपण एकदा जेव्हा लग्न करायचा विचार करायला सुरुवात करतो तर त्यावेळी आपण डिसाईड करतो की मला हे असं हवं आहे. तर ते ना एक त्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या अगदी प्रॉपर वेनी असल्या पाहिजेत, ना की अवास्तव असल्या पाहिजेत. की नाही मला 1 कोटी कमावणारच मुलगा पाहिजे, नाही त्याचे 4 बंगलेच पाहिजेत, फायनान्शियलच नाही सगळ्याच ओव्हरऑल बाबतीत. की नाही मला खूपच प्रचंड हुशार मुलगा पाहिजे की ज्याला काही म्हणजे बुद्धीला तोडच नाही. तर तुमच्या वास्तविक अपेक्षा असल्या पाहिजेत की ज्या तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये खुश ठेवतील. ना की माझ्या मैत्रिणीचं लग्न झालंय आणि तिच्याकडे BMW आहे तर मी BMW वाल्याशीच लग्न करणार. नाही, तुम्ही कदाचित नॉर्मल 2 व्हीलर वाल्यासोबत पण खुश राहू शकता. हे डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. त्या मुलीची लहानपणापासून तिचं कसं ब्रॉटअप झालंय, तिचं थिंकिंग काय आहे, तिचे फ्युचर गोल्स काय आहेत, या सगळ्यावर या गोष्टी डिपेंड करतात. तरी पण प्रत्येक मुलीनं अवास्तव अपेक्षा ठेवू नये कुणाकडूनच, आणि लग्नाच्या बाबतीत तर नाहीच. वास्तव आणि ज्या रिअलिस्टिक असतात ना, वास्तव म्हणजेच रिअलिस्टिक मे बी, की ज्या अगदी असू शकतात ह्या अपेक्षा, त्याच अपेक्षा ठेवा. आणि माहिती आहे, तुम्ही ज्याला शोधताना तोच तुम्हाला शोधत असतो. जर तुम्ही रिअलिस्टिक अपेक्षा ठेवून मुलगा बघत असाल तर रिअलिस्टिक अपेक्षा ठेवूनच तुमच्याकडून ठेवणाराच एक मुलगा तुम्हाला पण शोधत येईल. कारण तुम्ही इकडे तिकडे मग भरकटणारच नाही. सेम जे थिंकिंग असतं ते मॅच होतं, आणि नाही होत त्यांचे डिवोर्स होतात. ही फॅक्ट आहे, ही एक्सेप्ट करायला पाहिजे. सो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की जेव्हा लग्नाचा विचार कराल तर रिअलिस्टिक अपेक्षा ठेवा की असं हवं आहे मला. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, की सिर सलामत तो पगडी 50. तुम्हाला जर असा काही त्रास होतोय, कोणी तुम्हाला मेंटल टॉर्चर करतंय, फिजिकल टॉर्चर करतंय, अब्यूज करतंय, तुम्हाला सोडून द्या. कारण जर तुम्ही जगला ना, असे आपण 100 नवरे शोधू शकतो. ही फॅक्ट आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल मी आत्ता 2 मिनिटापूर्वी बोलले की रिअलिस्टिक वगैरे, पण ही फॅक्ट आहे. तुम्ही सोडा, तुम्हाला 100 स्थळं मिळतात, 100 स्थळं तुमच्यासमोर उभे राहतात. पण तुम्ही त्यात राहू नका, कारण तुम्ही जगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुम्हाला तुमचं बाळ असू दे किंवा नसू दे, जर तुम्हाला बाळ वगैरे नसेल तर मग काय, मग तर प्रश्नच नाही. मग तुम्ही कुठे अडकायचा प्रश्नच नाही. तुम्ही त्या रिलेशनशिपमधून, त्या लग्नामधून बाहेर पडा. आणि मग तुम्हाला जसं मी म्हटलं की पगडी 50 नवरे आपल्याला आपण शोधू शकतो, राईट. यामध्ये पॅरेंट्सनी सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे मुलींना. कारण जेव्हा एखादी मुलगी सांगते की मी नाही राहू शकत इथे आणि मला यायचं आहे, तर तिला तुम्ही घेऊन या. तुम्ही परत तिला पाठवू नका. कारण ती तिथे, तुम्ही इथे बसून तिला सांगाल नाही 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 समजून घ्यायचं असतं. पण एखाद्या मुलीला जर एवढं मारलं जातं आहे, अगदी तिच्या अंगावर सगळीकडे वळ आहेत, आणि जर तुम्ही तिला पाठवताय 8 दिवसानंतर, तुम्ही स्वतः सांगताय की तिच्या नंदेनी तिच्या तोंडावर थुंकलं होतं. अरे माझ्यासारखी आई असती ना, तिने थुंकलं असतं ना, मी असे नुसतं थुंकून 100 माणसं भाड्याने नेली असती थुंकायला तिच्या नंदेच्या तोंडावर. पण माझ्या मुलीला तिथं पाठवलं नसतं. आणि मी ईच अँड एव्हरीथिंगचा, माझी मुलगी म्हणजे त्यांची मुलगी गेल्यानंतर बदला घेऊन काहीच उपयोग नाही. तुमच्या मुलीला परत आणा, तिला स्ट्रॉंग बनवा, तिला त्या ट्रॉमामधून बाहेर काढा, आणि त्यानंतर त्यांचा बदला घ्या, आणि मग सगळं व्यवस्थित होईल. अरे काय या लोकांना पाहिजे, जे तुमच्याकडे भीक मागतात, भीकच झाली, डावरी म्हणजे भीकच झाली. जे तुमच्याकडे भीक मागतात त्या लोकांना तुम्ही घाबरताय, त्यांच्यात तेवढा दम नाहीच आहे. ती वैष्णवी एकटी पडली, तिच्या बाजूनी कोणी नव्हतं, म्हणून तिच्यासोबत हे सगळं झालं. जर तिच्या बाजूनी स्ट्रॉंग सगळे उभे राहिले असते ना, कोणाचंच धाडस नाही होत. सो तुमची मुलं जरी अकिरा युद्धवीर एवढी असतील, कारण माझे जे व्ह्यूअर आहेत ते ऑलमोस्ट माझ्याच एजचे आहेत, तुमची मुलं जर अकिरा युद्धवीर एवढी असतील तर तुम्ही आज ठरवून टाका की व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्ही तुमच्या मुलांच्या साईडने उभे राहा. स्वतःला अशी सवय लावा ना की तुम्ही आत्तापासूनच की माझ्या मुलांच्या बाजूने मी उभे राहीन, जेणेकरून ते जेव्हा मोठे होतील आणि मोठे संकट त्यांच्यावर येतील त्यावेळी पण तुम्ही त्यांच्या बाजूनेच उभे राहाल.
सो हा होता आजचा व्हिडिओ. मला माहिती आहे मी खूप बडबडायला लागले ह्या विषयांवर की खूप बोलते, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो थोडा मोठा होईल कदाचित, कारण अजून पण मला वाटतं मी खूप जास्त बोलले असते या सगळ्यावर. बट टाईम आहे आपल्याकडे तेवढा की तेवढ्यातच आपल्याला सगळं संपवायचं आहे. बट येस, आणखी एक गोष्ट की जर तुम्हाला पर्सनली कोणाला काही त्रास असेल, तुम्हाला काही माझ्याशी रिगार्डिंग दिस बोलायचं असेल, तुम्ही बोलताच नो डाऊट. तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज वगैरे करता, आपण त्याच्यावर डिस्कस करतो. स्टील मी तुम्हाला इथे सांगते की कोणालाही काहीही प्रॉब्लेम असेल तर पर्सनली मला कधीही इंस्टाग्रामला मेसेज करा. मी पर्सनली तुमच्याशी बोलेन, कॉलवर बोलेन, मला वेळ मिळेल त्यावेळेला, पण मी नक्की बोलेन. आपण सॉर्ट आउट करू ह्या सगळ्या गोष्टी. सहन करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. त्यामुळं येस, कोणी नसेल ऐकायला तर मी आहे ऐकायला. आय नो माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, बट स्टील मी ऐकेन. पुन्हा भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.